पागल बुआ। बाबा बाबा, अहो आमची मदत करा, आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत। मी ऐकलं आहे सगळ्याच अनैसर्गिक दुष्ट शक्तींवर तुमच्याकडे उपाय आहेत, आमची मदत करा। पोरा, नक्की काय झाला हा, ता तरी सांगशील? अहो, आमच्या घरात खूप काही विचित्र घटना घडत आहेत। घराची दारं खिडक्या आपोआपच उघडझाक करतात। घरामध्ये सतत कोणाचा तरी वावर जाणवतो। विचित्र सावल्या नजरेस पडतात आणि माझ्या बहिणीला काहीतरी दिसतं, अमानवी, जे आम्हा कोणालाच दिसत नाही। पण आम्ही तिच्या बोलण्यावर अविश्वास नाही दाखवू शकत, कारण आम्हालाही ते दिसत नसलं तरी जाणवतं ते खरंच खूप विचित्र आहे। साधारण 30-35 वर्षाचा तरुण हे सगळं सांगत होता। हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात ती भीती अगदी प्रकर्षाने जाणवत होती। तो पुढे म्हणाला, अहो, आमच्या घरामध्ये एखाद्या काळ्या सावलीसारखी आकृती फिरते। खास करून काही कोपऱ्यांमध्ये तिची जाणीव स्पष्ट होते। मला काहीच कळत नाही काय करावं। तुम्ही आमच्या घरी येऊ शकता का? मी तुम्ही सांगेन ते सगळं करीन। माझी गाडीही मी आता आणली आहे, प्लीज नाही म्हणू नका। आत्ता? बरं, ठीक आहे, मी येतोय। चल बघूया तरी नक्की काय प्रकार हा तो। बाबा लगेचच या गोष्टीला तयार झाले आणि ते निघाले। जवळपास 6 ते 7 तासांचा प्रवास झाला। रात्र झाली होती, अंदाजे 11 वाजले असतील। त्या बाबांना रस्त्याच्या डाव्या अंगाला एक बरीच लांबलचक मोकळी जागा दिसली, मैदानासारखीच। त्या लांबलचक मैदानाला मोठमोठ्या झाडांनी घेरलं होतं आणि त्या मैदानाच्या एका भागात आगीच्या लपटा दिसत होत्या। हे सगळं त्या बाबांसाठी ओळखीचंच वाटत होतं, कारण ते सुद्धा एक स्मशान होतं। तिथून अगदी थोड्याच अंतरावर त्या तरुणाने त्याची गाडी रस्त्याच्या उजव्या अंगाला असलेल्या एका घरापाशी थांबवली। बाबा या, हे बघा, हे आमचं घर। घर तसं मोठं होतं, पण त्या बाबांचं लक्ष घराच्या दारातून दिसणाऱ्या त्या रस्त्या पलीकडच्या स्मशानाच्या कुंपणावरून हटतच नव्हतं। बाबा, आत येत आहात ना? वय वय, येतय। ते आत गेले आणि काही गोष्टींवर त्यांच्यात चर्चा सुरू झाली। अर्थातच तो विषय होता अमानवी शक्तींचा। त्या तरुणाची बहीण सुद्धा तिथेच होती। काय ग पोरी, तुका काय सांगूच असात तर ता एकदाचा स्पष्ट सांगून टाक। तिने तिच्या भावाकडे पाहिले। भावाने होकारार्थी मान हलवली तशी ती बोलायला लागली, आजोबा, काका, बाबा। तिचं अडखळणंच तिच्या आतील त्या भीतीची त्यांना जाणीव करून देत होतं। पोरी, घाबरू नकोस, सगळं काही हळूहळू नीट स्पष्ट सांग बघू। बाबा, हे सगळं खूप वाईट आहे, विचित्र आहे। ते मला दिसतात, ते सतत माझ्या अवतीभोवती असतात, ते माझ्या सारखे स्वप्नात येतात। ते कधी एखाद्या जिवंत प्रेतासारखे तर कधी काळ्या सावलीसारखे घरात घुटमळतात, माझ्यावर कुरकुरतात, माझ्या अंगावर धावून येतात। मला खूप भीती वाटते। बाबांनी त्यांची नजर एकदा घरावर आतून 4ही बाजूंनी नीट फिरवली। आता मी काय सांगतोय तर जरा नीट ऐका। तुमचा या घरच मुळात चुकीच्या जागेत हा। तुमच्या दारासमोरच एक स्मशान हा। मसणात काय करतात ता काय तुमका वेगळा सांगूक नाही। अशा जागी अतृप्त आत्मे हे इलेच, आणि तुमचा या घर म्हणजे त्यांचा राहण्याचा एक ठिकाणच बनला हा। आता बघा, एखादं जनावर जसा चुकून एखाद्याच्या घरात घुसता तेव्हा त्या घरात त्या धुमाकूळ घालतलाच, तसाच हा या सगळा। त्यांच्या मते समोरच्याच स्मशानातील काही अतृप्त आत्म्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला होता। पण ह्यो सगळं झालो माझो अंदाज। मी आता तरी खात्रीन काहीच सांगू शकत नाही। मी सहसा कोणाच्या घरात राहत नाही, पण माका हैसर आजची रात काढूची लागात असा वाटता। माका ह्यो सगळो प्रकार स्वतःच्या डोळ्याने एकदा बघूचो हा, मगच माका पुढचा ठरवता येईल। माका वाटता
आज तुमच्या घरात काहीतरी विपरीत घडतला. त्या दोघा बहीण भावांच्या परवानगीने ते बाबा आजची रात्र तिथेच काढणार होते. त्यांचं घर तसं स्वतंत्र होतं, जुन्या काळातलं. त्यांच्या आजूबाजूला जवळपास अशी कोणतीच वस्ती नव्हती. घरात बाहेरची एक खोली, जिला आपण हॉल म्हणू, ती सोडून अजून 3 स्वतंत्र खोल्या होत्या. एक स्वयंपाकघर आणि एक न्हाणी घर. अशा प्रकारे एकंदरीतच ते एक ऐसपैस घर होतं. रात्रीचं जेवण उरकून झालं. माका वाटता तुम्ही रोजच्या सारख्या झोपाक जावा. मी रातभर हैसरच बसून रावतले. आता तुमचो माझ्यावर विश्वास असात तर, नाहीतर तुमचो किमती ऐवज कपाटात ठेवलास तरी माझी काय हरकत नाही. नाही अहो, तुमच्या बाबतीत मी सगळं चांगलंच ऐकून आहे. आणि तसंही कोणी चोरून न्यावं असं किमती आमच्याकडे काहीच नाही. इतक्या कठीण प्रसंगातही हसणं त्या तरुणाला थोडं जडत जात होतं. ते दोघेही घराचं मुख्य दार लावून आपापल्या खोलीत निघून गेले. काही दिवसांपूर्वीच त्यांचे आई वडील देवदर्शनासाठी म्हणून बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात आता हे दोघेच बहीण भाऊ होते. रात्रीचे साधारण 12 वाजले असतील. ते दोघेही आपल्या खोलीत पडल्या पडल्या गाढ झोपले होते. कदाचित इतक्या दिवसांनी आज कोणीतरी आपलं रक्षण करणार आहे याच विचाराने ते जरा निश्चित असावेत. हॉलमध्ये एक बल्ब पेटता ठेवला होता. तिथे एकूण 2 खिडक्या होत्या. त्यातील एकाची कडी तुटली होती. हवेच्या झोतात त्या खिडकीची उघडझाक चालूच होती. त्या खिडकीतून रात्रीचा तो गार वारा घरात येत होता. आणि अचानकच हॉलमधला बल्ब चालू बंद होऊ लागला. बाबा तिथेच एका खुर्चीवर बसले होते. त्यांना कसला तरी आवाज ऐकू आला. तो आवाज न्हाणी घरातून म्हणजे बाथरूम मधून येत होता. त्यांनी आपलं गाठोडं तिथेच खुर्चीवर ठेवलं आणि ते आवाजाच्या दिशेने गेले. न्हाणी घराच्या बाहेर असलेलं न्हाणी घरातील दिव्याचं बटण त्यांनी चालू केलं. तिथेही एक बल्ब होता. ते आत गेले. त्यांनी सगळीकडे पाहिलं. खाली एक भांडं पडलं होतं. त्यांची नजर सहजच न्हाणी घराच्या भिंतीवरील एका आरशावर पडली. त्यांच्या पाठून झपकन एक काळ्या सावलीसारखं गेलेलं त्यांना त्या आरशात दिसलं. ते सावरले. त्यांनी लगेचच पाठी वळून पाहिलं. तिथे कोणीच दिसत नव्हतं. त्यांना ते त्या आरशात दिसलं होतं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्या आरशात पाहिलं. भूतांना पळवून लावणाऱ्या त्या बाबांनाही एक वेळ धडकीही भरलीच, कारण त्यांच्या पाठी आगीत अर्ध जळलेली एक बाई उभी होती. त्यांनी आपले डोळे बंद केले. मनात जोर जोरात देवाचं नामस्मरण सुरू केलं. ते डोळे तसेच बंद करून मागे वळले. ती बाई विवस्त्र अवस्थेत अजूनही तिथेच त्यांच्या समोर होती. त्यांच्यात आणि तिच्यात काही इंचाचीच दुरी होती. पण त्या बाबांनी अजूनही त्यांचे डोळे उघडले नव्हते. त्यांनी देवाचा मनातल्या मनात जप हा चालूच ठेवला. ती बाई त्यांच्या 4ही बाजूनी फिरत होती. उंदीर एका जागी निश्चित पडल्यावर जशी मांजर त्याच्या 4ही बाजूनी फिरते तसाच हा प्रकार होता. सावजाने जराही हालचाल केली की हिंस्र शिकारी प्राणी जसा त्यावर झेप घालतो, कदाचित याचीच ती वाट पाहत असावी. पण ते बाबा मात्र हे सगळं जाणून होते. त्यांचं वास्तव्यच मूळ स्मशानातलं. ते जागेवरून जराही हलत नव्हते. देवाचं नामस्मरण आणि काही मंत्र मनातल्या मनात काही काळ पुटपुटल्यावर त्या बाबांनी थोड्या वेळाने आपले डोळे उघडले. ती विद्रूप बाई अचानकच कुठे गायब झाली. पण आता मात्र त्या बाबांच्या डोळ्यात वेगळंच तेज होतं. त्यांच्यात वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. इतक्यात बाहेर हॉलमध्ये त्यांना कोणाच्या तरी लहान मुलाच्या हसण्याचा आवाज आला. ते लगेचच बाहेर आले. ते ज्या ठिकाणी बसले होते तिथल्या खुर्चीभोवती एक लहान मूल विवस्त्र अवस्थेत गोल गोल धावत होतं, हसत होतं, खिदळत होतं. पण त्या हॉलमधील बल्बच्या उजेडात कुजलेलं
हिरवट शरीर त्यांना स्पष्ट दिसत होतं. ते त्याच्याकडे पाहतच राहिले, पण ते मूल मात्र त्याच्याच विश्वात रमलं होतं. एवढ्यात एक जोराची किंकाळी बाबांच्या कानी पडली. पागुल बुवा. दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.